दुसरा जो विषय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिला जातो, नक्कीच ओबीसीच्या समाजातील पण सगळ्यांना दिला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये अनेक ठीक आहे चल चला नाही तुम्ही चालू एक मिनिट माझं बोलणं होऊ द्या, मी तुमचंही ऐकतो तुमचं ऐकतो. नाही ठीक आहे तुम्ही बोला. कसं आहे की प्रत्येक शहरामध्ये आपण तालुक्यामध्ये तर आपण ऑलरेडी जे आपले डिस्ट्रिक्ट प्लेसेस आहेत जिल्ह्याच्या स्तरी एक ओबीसी साठी म्हणजे अभ्यासिका सारखं जिकडे सगळे पुस्तकं उपलब्ध होतील एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी अशा सगळीकडे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक अभ्यासिका आपण घेऊन सुरू करायचा आपण निर्णय घेतलेला आहे. लवकरच त्या महाज्योतीच्या माध्यमातूनच ते आम्ही सुरू करणार आहोत. ऑलरेडी नागपूर संभाजीनगर आणि नाशिकचे तर आम्ही ऑलरेडी अक्वायर केले. बाकीच्या पण सगळ्या डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी आपण हे सुरू करण्याचा आपला आहे आणि लवकरच ते आपण सुरू करू. दुसरं अनुसूचित जाती जमातीच्या प्रमाणे ओबीसी विशेष मागासवर्गीय शेतकऱ्यांना 100% सवलतीवर राज्यात योजना सुरू करण्याकरता तर हा धोरणात्मक निर्णय आपण घेऊ. तो पण म्हणजे बैठकीत तो निर्णय घेऊ. महामंडळाने सांगितलं ऑलरेडी तर 1000 आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्या ओबीसी समाजाचे जे महामंडळाचा विचार केला तर त्याच्यापेक्षा जास्त 1000 पेक्षा जास्त पैसे आपल्याला सगळ्यांना उपलब्ध होणार आहेत. आणि एक जो ह्याचा PhDच्या विद्यार्थ्यांचा पण जो विषय आपण सांगितला त्यामध्ये ऑलरेडी ती फाईन 126 कोटीची आम्ही ह्याला पाठवलेली आहे फायनान्सला. लवकरात लवकर त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही 2 ते 3 टप्प्यात तुम्हाला पैसे देऊ. ते आले की ताबडतोब आपण तोपर्यंत काही ना काही त्यांना निधी उपलब्ध करून द्यायचा आपण प्रयत्न करतो. अशा आपल्या सगळ्या भागांमध्ये आवर्जून लक्ष घातलेलं आहे. मी आताच प्रतिनिधी सांगितलं की मंगळवारी आपण एक बैठक मुंबईत लावू. त्या बैठकीमध्ये आपण चर्चा करू. सगळे आमचे ज्या आता याच्यात हाऊसिंग असेल किंवा एज्युकेशन असेल या सगळ्या सेक्रेटरीजना यांच्या अधिकाऱ्यांना बोलून एकदा चर्चा करून याच्यात हे काढू. जे सोल्युशन समजा नाहीच निघालं तर ते आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊ. पण जे सोल्युशन आपल्याला माझ्या मते 14 पैकी मला तर 10 ते 12 याच्यामध्ये काही अडचण वाटत नाही. 10 ते 12 हे विषय आपण आपल्या सेक्रेटरी आणि यांच्या लेवल ताबडतोब तिकडच्या तिकडे जसा जो 8 लाखाचा जी आहे तो ताबडतोब काढू. आपण असे अनेक निर्णय आपण तेव्हाच्या तेव्हा घेऊ. बाकीचे उरतील तर 1-2 जे राहतील ते आपण माननीय मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा करून ते नक्कीच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या सगळ्यांच्या त्याच्यासमोर चर्चा करून ते नक्कीच सुरू. सरकार पूर्णपणे आपल्या पाठीमागे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल विशेष मला सांगितलं तुम्ही जाऊन भेटून त्यांच्याशी चर्चा करा. आणि मला वाटते की आपल्या 14 पैकी 10-11 मागण्या आज 12 मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. फक्त 1-2 मागण्यांचा जो विषय जो कॅबिनेट समोर आहे तो कॅबिनेट समोर नेऊन नक्कीच आम्ही सोडण्याचा प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि त्यावेळेस आपण विनंती करतो की आपण आपलं उपोषण सोडावं. सगळे आमदार ठाकूर साहेब आहेत, प्रणव फुके साहेब आहेत, मी आणि आम्ही सगळ्यांच्या विनंतीला आपण मान देऊन आपण हे उपोषण सोडावं अशी आपल्याला विनंती करतो. 1 मिनिट प्रणव फुके साहेब बोलतील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.